नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। तेलकुडगाव पुतळा बचाव कृती समितीच्या आमरण उपोषणाला विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा। अहिल्यानगर, दिनांक 15 ऑगस्ट 2026। नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्याच्या प्रकरणासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बचाव कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। कृती समितीने यापूर्वी 4 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले होते। मात्र मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्याने 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। पुतळा हटविण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, पुतळा हटविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणात आरोपींना मदत केल्याचा आरोप असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत। या आमरण उपोषणात पोपट सरोदे, संतोष साळवे, हरिभाऊ साळवे, आकाश तेलधुणे, संतोष तेलधुणे, बंडू साळवे, सागर सरोदे आणि त्रितेश साळवे हे उपोषणकर्ते सहभागी आहेत। दरम्यान या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, सचिव उस्मान भाई शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपटरावजी सरोदे, भीमशक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, पारनेर तालुका सचिव रमेश बुरुडे, तसेच तेलकुंडगाव विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन कडुबाळ तेलधुणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला। विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला असून प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नेवासा तालुक्यामधील तेलकुड गावामध्ये गेली 5 ते 6 महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा वाद चालू आहे आणि तो वाद मुख्य विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला शिवाजी महाराज पुतळा त्या गावातील सर्व जात धर्माच्या लोकांनी म्हणजे दलित, हिंदू, मुस्लिम या सर्व लोकांनी वर्णी गोळा करून तो पुतळा बसवला होता शिवाजी महाराजांचा। आणि त्याच अनुषंगाने आमच्या काही दलित बांधवांनी आंबेडकर जयंतीला बाबासाहेब पुतळा पण बसवला होता आणि मग बाबासाहेब पुतळा पण बसला। त्यानंतर काही वाद झाला नाही, परंतु 8 दिवसानंतर बाबासाहेब पुतळा प्रशासनाने काढून घेतला आणि म्हणून आमची दलित बांधवाची त्या भागातील आमच्या सर्व बांधवाची अशी मागणी होती की शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तसा बाबासाहेब पुतळा बसवला होता, तुम्हाला आमचा पुतळा काढायची काही गरज नव्हती। म्हणून गेली 5 ते 6 महिन्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला, एसपी ऑफिसला, तालुका पोलीस स्टेशनला, डीएसपी ऑफिसला आम्ही आमचे लोक रोज चक्रा मारतात, दिवसाला चक्रा मारतात आणि आमची मागणी एवढीच आहे कुठल्या परिस्थितीत बाबासाहेबांचा पुतळा आमचा त्याच जागेवर बसला पाहिजे। आणि जर तुम्ही बाबासाहेब पुतळा बसत नसेल तर जोपर्यंत दोन्ही पुतळ्याला जोपर्यंत परवानगी येत नाही कलेक्टर साहेबांची तोपर्यंत दोन्ही पुतळे बांधून ठेवा अशी आमची मागणी होती आणि ही काही मागणी आमची पूर्ण होत नाही। आणि म्हणून कलेक्टर कचेरीला आज तेलकुड गावातील आमच्या सर्व माता भगिनी आमचे बांधव उपोषणाला बसलेत। 15 ऑगस्ट दिवशी उपोषण चालू आहे। आज उपोषण चालू होऊन जवळ 4 ते 5 दिवस झाले तरी पण कुठल्याही पण कलेक्टर साहेबांनी, एसपी साहेबांनी आणि प्रशासनाने काही दखल घेतली नाही। आणि म्हणून जोपर्यंत आता आमची अशी भूमिका आहे, आज जर याच्यावर निर्णय झाला नाही तर आम्ही तालुक्यामध्ये तेलकुड गावाच्या प्रश्न आम्ही आंदोलन करणार आहोत आणि निर्णय झाला ठीक आहे, नाही तर 100% आमचा समाज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्व समाज रस्त्यावर सुरू आहे। आज चौथा दिवस आहे। 15 ऑगस्ट पासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। या संदर्भामध्ये अगोदर 4 महिन्यापासून हा चाललेला वाद आणि 15 दिवसापूर्वी दिलेलं निवेदन, पण आम्ही एक दलित कुटुंबातले असल्यामुळे आणि दलित समाजातले असल्यामुळे हे प्रशासन आमची दखल घेत नाही। जर धनदांडगी असते, बीजेपी सरकारचं आंदोलन असतं, बीजेपी सरकारचे कार्यकर्ते असते, त्या सरकारने ताबडतोब त्यांना
आतमध्ये कॅबिन मध्ये घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं असतं आणि त्यांना न्याय दिला असता. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा आत्मा आहे, श्वास आहे. दोन्ही महापुरुष या महाराष्ट्राला आणि या देशाला चांगल्या पद्धतीचं ज्ञान आणि एक मार्ग देऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं आमची प्रशासनाला विनंती आहे, आम्हाला आमचं रुद्र रूप धारण करायला लावू नका. या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या आंबेडकरांसाठी जीव देणारे माणसं आहेत. आपण बघितलं असेल, औरंगाबाद विद्यापीठाला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी पोचीराम कांबळे आणि त्याचा मुलगा शहीद झालेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही असं म्हणू, जर आम्हाला आदरणीय आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांनी जर न्याय दिला नाही, आम्ही सुद्धा पोचीराम कांबळेची भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं एक वादळ तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि बाबासाहेबांचा पुतळा आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय, सुरेंद्र भाऊनी, जर तुमच्याच्याने बसत नसला पुतळा तर 100% आम्ही आमच्या दलित बांधवाच्या हाताने गावामध्ये जाऊन पुतळा बसवणार आहोत. पण मग जी जबाबदारी असेल ती या प्रशासनावर राहील. 4 महिन्यापासून आम्ही या प्रक्रियेत आहोत. एवढंच बोलणार आहेत. आमच्याकडे बोलण्यासाठी सुद्धा शक्ती आज राहिलेली नाही. 4था दिवस आहे आमचा उपोषणाचा, पण आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. त्याच्यामुळं आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये आज काय निर्णय घेतील ते बघू. जर निर्णय झाला तर आमचा निर्णय आम्ही स्वतः घेणार आहोत आणि आमचं जीवन संपूर्ण आम्ही या बाबासाहेबांच्या साठी आम्ही आमचं जीवन संपवणार एवढं सांगणार आहे. एवढंच बोल. बाबासाहेब हा अशी व्यक्तिमत्व आहे का बाबासाहेबने आतापर्यंत जे कार्य केलंय हे भारतासाठी प्रत्येक नागरिकासाठी केलेलं आहे. आणि बाबासाहेब हा एका जाती धर्माचा नसून हा प्रत्येकाला न्याय देणारा माणूस आहे. आणि त्याच राज्यघटना भारताचा शिल्पकार म्हणून ओळखला जातो. त्यापासून अनेक लोकांना, मुलांना ज्ञान प्राप्त होतो. बाबासाहेबचा पुतळा हा गावात असल्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा भेटल्या जाणार आहे. कारण बाबासाहेबचे विचार हे काही लोक मनात घेणार आणि बाबासाहेब हे कशा परिस्थितीतून वर आलेत, कशा परिस्थितीतून शिकलेत हे प्रत्येकाच्या मुलांच्या बी विचारात आणले जाणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबचा पुतळा हा बसला पाहिजे गावात. कारण आम्ही काय कुठली दारूचे दुकान खोलण्यासाठी परवानगी मागत नाहीत, आम्ही कुठल्या गुंडाचा पुतळा बसण्यासाठी परवानगी मागत नाहीत, तर आम्ही या देशाचं संविधान लिहिणाऱ्या महामानवाचं पुतळा बसण्यासाठी किंवा त्याचे विचार पुढे चालविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर आमच्या प्रयत्नाला शासनाने, कलेक्टर साहेबांनी निश्चित प्रमाणात आम्हाला यश द्यावा आणि आमच्या पुतळ्याला परवानगी देऊन पुन्हा ज्या जागेवर पुतळा होता त्या जागेवर पुतळा पुन्हा स्थापित करावे एवढीच विनंती करतो मी.